छान आदर्श चंदन सावरगाव. बीड जिल्ह्यामध्ये बरेच सावरगाव आहेत, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. पण आपल्या गावाचं नाव सुंदर आहे, चंदन सावरगाव. आणि या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, धूप आरती, काकडा आणि दररोज अन्नदान. आणि मधल्या वेळेमध्ये कथा. समाज एकत्र आला पाहिजे, एकीकरण झालं पाहिजे, एक निष्ठा झाली पाहिजे आणि एक भाव उत्पन्न झाला पाहिजे. हे संतांचं आणि आपल्या पूर्वजाचं माध्यम आहे. म्हणून मधल्या वेळेमध्ये कथा. आणि जवळजवळ ऐश्वर्यानं अट्ठासानं चालू आहे. त्याबद्दल संयोजक, नियोजक, व्यवस्थापक मंडळी, पट्टी देणारे, पंक्ती करणारे, सगळ्या धर्माचे बळीराजा, शेतकरी आणि गावातील तरुण नवयुवक मंडळ आणि यांना सहकार्याचा चांगला प्रतिसाद लाडक्या बहिणीचा. निस्त्या बहिणी म्हणायला जमाना झाले, लाडक्या बहिणी. लक्षात आलं ना सगळ्यांच्या. आणि केस तालुक्यातला जुना सप्ताह म्हणजे चंदन सावरगाव. तसंच श्रावण महिन्यामध्ये गोकुळ अष्टमीला मी तुमच्या गावातून गेलतो, इकून कीर्तन करून पाहिलं. म्हणलं गाव सुंदर आहे. आणि आता वेळेत बसल एवढं कीर्तन. भजनी मंडळी सुंदर आहे, छान, चिल्लर नाही, ठिल्लर नाही, रापलेले इंजन आहेत, दोन्ही टीनी टाटाची इंजन मस्त मुरली. बरोबर आहे का चूक आहे? तुमचा माझा पहिला परिचय. मृदंगानं वारंवार सांगण्याची गरज नाही, ते सोशल मीडियावर चालू आहे, बरोबर, युट्यूबवर. म्हणजे संयम, शिस्ता, नियोजन, टाळामध्ये मात्र्यामध्ये गोड चाललं की वातावरण बनतंय. बरोबर आहे का चूक आहे? तुमचा माझा पहिला परिचय. यपा चंदन गावामध्ये खातं ओपन करायला मला 62 वर्ष लागली, अर्धा म्हातारा झालो. नंबर 1 गाव आहे, छान. आणि जवळजवळ आता वेळेत बसल एवढं कीर्तन. 9:45 वाजलेत. जिल्हा परिषद शाळा कवाई भरू 4ला सुटती. मी 11ला बरोबर अडता सांगणार. आणि या कार्यक्रमाचं कुशल नेतृत्व, मार्गदर्शन, ऊर्जा, दिशा देण्यासाठी कुणीतरी माणूस लागतो. म्हणून आपल्या परिसरातलं वैभव आमचे प्रमोद महाराज पवार हे मनमोठं करून उपस्थित आहे. लई कार्यक्रम जुना आहे आणि मी साधा माणूस आहे. या पा प्रमोद महाराज माझं चिंतन नाही, माझा अभ्यास नाही, मी संस्थेतला माणूस नाही, मला वाचता येतंय, लिहिता येत नाही. फक्त मारुतराव महाराज दस्तापुरकराचा सेवक. माऊली महाराज साखरवाडीकर आणि मारुतराव महाराज दस्तापूर. कार्तिकी वारीला कळंब मध्ये आपलं सावळेश्वर, हाशेगाव, आंबोरा या रस्त्यामध्ये वाटचालीमध्ये आवडीनं दोघांना भेट द्यायची. तोला मुलाचे एका रेंज मधले माणूस अधिकारी, त्यांच्या सवासामध्ये राहिलो आणि त्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णपात्रामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. या पा तुम्ही लई मोठ्या मोठ्यांचे कीर्तन ऐकलेत, नगाऱ्याचं काही, टिमकीचं काही, आणि 4 चरणाचा अभंग. किती चरणाचा? 4. आतापर्यंत आपल्या गावाला कार्यक्रम झाले
पण नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. बरोबर आहे का चूक आहे? तरुण मंडळी सप्त्यामध्ये आली की कोण्याही सप्त्याला असर स्वरूप आलंय खांगळाचा धिंगाणाच. म्हाताऱ्याने एकच केलं, सप्ते वाढू दिले नाहीत आणि सप्ते पडू दिले नाहीत. या पा देश कुठलंही क्षेत्र असो थोडा मोकळा करा भैया. तर तरुण पाहिजे. आता म्हाताऱ्या माणसाला खिस्ती उचलता येत नाही, बकेट उचलता येत नाही. आता जर मी पाणी मागितलं तर आणून देता येत नाही. बोला पुंडली जर म्हणलं तर बोला पुंडली म्हणता येत नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? का राग यालाय आणि आला तर काय करणार? लक्षात आलं ना सगळ्यांच्या? म्हणून नंबर 1 वातावरण केलं. नंबर 1 सावरगाव चंदन. ग्रामदैवत हनुमंतराया आणि कुळदैवत पंढरपूरचा विठोबा याची उपशाखा आहे तुमच्याकडे पांडुरंगाची. आणि दक्षिणमुखी हनुमंतराया. गावाचं अक्षर शेवट व यावं आणि मारुत्र्याचं तोंड दक्षिणेकडे राहावं. त्या गावात कुठलीच बाधा राहत नाही. इंद्रायणी दक्षिणायन वाहती एक आणि चंद्रभागा दक्षिणायन वाहती. बघा त्या पाण्यात काय महिमा आहे. तसं आपलं चंदन गावामध्ये मारुत्र्या कुंकडईत दक्षिणमुखी. मी पत्रिकेवर बघितलं, मलाही मी आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं, समाधान वाटलं. पवित्रपणा ठेवा 1, स्वच्छ ठेवा 2 आणि चांगल्या पद्धतीनं राहा. आणखी चंदन सावरगावची लई भरभराटी होणार आहे. चला महाराज, 9:45 वाजलेत. अभंगाकडे चला प्रवास. अभंग तुकोबराचा 1 आणि या अभंगामध्ये काही लोकाला तरंग तयार झाला, लहर तयार झाली. कळतं कारण संशय तयार झाला. काय म्हणू लागले? कीर्तन ऐकल्यानं, कीर्तन बघितल्यानं, कीर्तन केल्यानं आणि कीर्तन करायला लावल्यानं कीर्तनाची उंची, कीर्तनाचा दर्जा, कीर्तनाची पावर आणि कीर्तनाची क्रांती या अभंगामध्ये महाराज सांगतात. हे काही अर्ध्या घागरी आहेत ना, अर्ध्या घागरी. चला कीर्तनाला. कीर्तन ऐकल्याने काय होतंय? काय होतंय म्हणजे? काय होतंय म्हणजे? कीर्तन कळालं का? पाणी पेल्यानं ताण जाते. सूर्य उदय झाला ना अंधकार जातो. म्हणजे अंधार जातो म्हणजे कुठे होतो? त्या अंधाराचाच उजेड होतो. ज्ञान झालं ना अज्ञान जात. जसं औषध घेतलं ना रोग जातय, तद्वत माळी घाला, गंधल्या, निर्व्यसनी बना, आईवडिलाची सेवा करा, देशाची सेवा करा, झाडे लावा, झाडे जगवा. बेटी बचाव आणि बेटी पढाव. त्याच्याकरता हे आटापिटी करून हे जुना कार्यक्रम चंदन सावरगाव मध्ये ठेवला. हे तुम्हाला सगळ्याला सांगायचं. त्याचं नाव आहे कीर्तन. हे झालं साधन. मग साध्य काय आहे महाराज आम्हाला सांगा. तर हे कीर्तनाची उंची आहे. म्हणून गरीब असो की श्रीमंत असो, सरपंचापासून राष्ट्रपती पर्यंत कीर्तन ऐकलं पाहिजे. आणि गावामध्ये आचारसंहिता चालू पाहिजे. सप्त्याला आरंभ झाला की प्रत्येक माणूस मंदिरात येऊन बसला पाहिजे. मुलं, पत्नी,
आणि सुना. ग्रामपंचायतचा सदस्य ग्रामसभेला उपस्थित पाहिजे 1, आमदार साहेब विधानसभेला पाहिजे 2, खासदार साहेब लोकसभेला पाहिजे 3 आणि प्रत्येक हिंदू माणूस आपल्या सप्त्यामध्ये उपस्थित पाहिजे. हा माझं ठाम मत आहे. नाही बरं चॅनल बदलू चांगलं. मी आरमूट माणूस आहे. हे असे लेकर बसलेस ना याला कुल्फी आहे. टाटाचे नाहीत ना जुन्ने पिस्ता बदाम काजू. तरी प्रमोद महाराज जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आहेत म्हणजे आरटी उभा आहे म्हणून लई पदर घ्यावी. नाही देतो तो उपट्या भुईमुख करून फिर निघून जातो. लक्षात आलं ना. नंबर 1 तिन्ही भजने नंबर 1 ठेवली. मी म्हणलं लांबून आलो काय होतंय की पण या तिन्ही मूर्तीला बघितलं ना 5 नारळ पाण्या पिल्याची. तुम्ही नंबर 1 चाल म्हणली. स्वरामध्ये तालामध्ये आणि मृदंगानं माईक जोडण्यापेक्षा तुमचं नियोजन मृदंगाच्या ताला सुराकडे याचाही मला अनुभव. मी बघायलो इकडं पण चौकड कॅमेरा फिरवतो. तुम्हाला दिसतो बुटका पण बुटकाच करतो. हाय आमच्या भादर मी. आता ऐका महाराज कीर्तनाची उंची काय आहे. महाराज आम्हाला मुद्दे सांगा. किन्नरचा ड्रायव्हर होतोय, सेवकाचा मालक होतोय. माझं बोलणं कळालं ना. सुनेची सासू होती. कीर्तन कळालं का. महाराज आम्हाला नाही पटलं 2 मिनिटात रिवर्स. चंदन सावार गावामध्ये दूध केवढ्या लिटर आहे बाबा. 70 रुपये लिटर आहे. दुधाची प्रक्रिया दुधाचं परिवर्तन त्याला वेळ काळ जर गेला 70 रुपयाचं दूध 1000 रुपये किलो तूप. बरोबर आहे. बरोबर आहे का. बरोबर आहे का. नाही आवाज आला का येऊ तिकडं. कीर्तन कळालं ना. बघा ना आता 70 रुपये किलोचं तूप किती गेलं. 70 रुपये लिटरचं दूध केवढ्या किलो आहे तूप. 1000 झालं चंदन गावामध्ये. कीर्तन कळालं ना. जसं 70 रुपयाचं 1000 रुपये कडे जाते. किन्नरचा ड्रायव्हर होतय, सेवकाचा मालक होतय. माझं बोलणं कळालं ना. सुनेची सासू होती म्हणून माळल्या गंदल्या. देश सेवा करा, ईश्वर सेवा करा, एकीकरण राहा आणि एकाग्रता राहा. महाराज काय होतं कीर्तनानं सांगू. बर कीर्तन किती चांगलं मी सांगत नाही. सायळकर अभंगाचं पहिलं चरण कीर्तन
लोणचं का खार? दोन्ही खार आणि लोणचं. लोणचं बिन खार बी म्हणत. पातळ झालं त्याला शेंबूड म्हणतात, वाळलं त्याला मेकूड म्हणतात. नाही बरोबर आहे का? नंबर आहे. कीर्तन कळालं ना? ऐका प्रमाण. जसं लोणचं हे घातलं ना 10-12 दिवसाला हलवावं लागतंय. किती दिवसाला हलवावं लागतंय? 10-12 दिवसाला. नाही हलविलं तर पाणी सुटत आहे, बुरा येते. लोणचं काय करावं लागतंय? हलवावं लागतंय. कीर्तना बसलेला माणूस हल्ला पाहिजे आणि हसला पाहिजे. दुखवट्याला बसले आणि बसू नको सकारा. नाही बरोबर आहे का चूक आहे? याला प्रमाण आहे माझ्याकडे. बोललो ना त्याला आधार कार्ड लायचं. याला प्रमाण आहे का? त्यामध्ये कोडिली गोवरी आणि तैसा दिशे तोंडावर. झळक्या तोंडावली बसू नको. कीर्तन कळालं ना? आता अभंगाचं पहिले चरण तुम्हाला क्लिअर करायलो, म्हणून कीर्तन ऐका एक आणि तरुणाला सहकार्य करा. काल नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाला हनुमान जयंतीला. तरुण एकत्रित आले आणि 16 क्विंटल फळानं मारुत्राचं मंदिर सजवलं. आणि रोज कीर्तन सुटल्यावर 10,000 रुपयाचं केसरी दूध ऐकणाऱ्याला भजण्याला दूध प्याला होतं. त्या गावाचं नाव आहे मरशिवनी. कोणाला शंका असेल कोणीही उठून यायचं आणि त्या गावात फोन लावायचा. ही गोष्ट लबाड जर झाली ठरले त्याचे तिप्पट पैसे एका मिनिटात देतो. आणि गोष्ट जर खरी निघाली तर गाडीचा हप्ता भरायला. बोलतो म्हणजे जोक आहे का? त्याची जाहिरात करालो का? ही गरज आहे काळाची. बघा काय वातावरण झालं. आपला लय जुना कार्यक्रम आहे. मी तर म्हणालो केस तालुक्यातला जुना सप्ताह म्हणजे फक्त चंदन प्रकाश महाराज बोधले. तुम्ही माऊलीलाही मानता, बोधले घराण्याला बी मानता. बरोबर आहे का चूक आहे? हे दोन्ही तुम्ही धुरासूद सांभाळता. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं चंदन सावरगावचं कोटी कोटी अभिनंदन. एक चरण क्लिअर झालं. जसं 70 रुपयाचं दूध 1000 रुपये किलोवर गेलं. माझं बोलणं कळालं का? कीर्तन ऐकल्यानं, कीर्तन बघितल्यानं आणि कीर्तन केल्यानं आणि कीर्तन करायला लावल्यानं होय अंग हे देव होत हे खरं तुम्हाला ऐकावं लागेल. चला. आणि एकदा देव झाल्यावर कीर्तन ऐकल्यावर महाराज त्याची वृत्ती, त्याची अवस्था, त्याचं परिवर्तन आणि त्याचा बदल झाल्यावर तो माणूस कसा राहतो. आपण 10 कड 10.15 कड गेलो. मस्त भजने भेटल्या सुयू. मस्त गावरान भजनेत एक आणि पाहिजे तेवढंच बोलायचं. मृदंगाने किती वाजवायचं नाही. टाळात आणि मात्र्यात बसल तितका कडाकड तोडलं पाहिजे. गारा पडली. मीठ जास्त झालं तर खरट होते आणि कमी झालं तर आळणी. जिथल्या तिथं माझं बोलणं कळालं का? नंबर 1 वातावरण. चला काय गाव आहे व खमंग चंदन सावरगाव. आतापर्यंत माझा मोबाईल नंबर कुठं गांजर गोंड्यात पडला. आता असलं गाव कसं सोडू मी? मांजराला दुधाचं घर गवसावं बाईने किती काय खमंग गाव आहे. मलाही वाटतं काय होतंय की आल्यावर भजने आहेत का नाही. नंबर 1 भजने भेटले. किती चरण झाले? 2.
एखादा माणूस म्हणेल हा महाराज काही सांगत द्यायचा धंदा आहे म्हणजे मी फेपशी काढलो धंदा आहे म्हणजे कीर्तन कळालं का नीट करतोय एखाद्याला कधी लक्षात ठेवा काही माणसं म्हणतात हा कसं होतंय काही गेल्यानं ह्या पायातला बूट ह्या पायात घाल काय होत इकडी येतो इकडी ह्या ह्या पुरड्या गुड्या घाल माग तोंडातला घास घाल नाकात इकडी ये रे तू काही नाही माणसं म्हणतात बघा काय होतंय म्हणजे नाही बरोबर आहे का रॉंग नंबर आहे तुम्हाला एक सांगायलो कपड्याला इस्त्री अवश्य करा पण कपडे धुवून देवाचं नाव अवश्य घ्या पण माळ घालून नाही म्हणला मला केजला जाते हन्न तशीच सरकला स्वयं गंगाराम बिन माळकऱ्यानं जर भजन केलं पाप जात नाही आणि पुण्य होत नाही माळ घालून जर भजन केलं पुण्याची गणना कोण करी आई वडिलाची सेवा करा तुका मने चित्त करा निर्मळ तुका मने चित्त करा निर्मळ तुका मने चित्त करा तुम्ही शेतकरी एकदा जर वाकड झालं तर वळवरण लागतं नीट करायला बरोबर आहे का चूक आहे थोडा जर फाल्ट झाला तर अर्धा तास लागत आहे आला का नाही भजनी आता जाग्यावर आला का नाही नाही बरोबर आहे का चूक आहे ऐकलंय का काही मला लई भेटतात आर मोठ महाराज मला माळ घालायची काय गरज आहे तुका नाथ महाराजाचा पुतण्या आहे का तुकाराम महाराजाच्या भाऊकीतला आहेस तू का नामदेव महाराजाचा पुतण्या आहेस तू मला काय गरज आहे बर का फडवणीचा भाचा आहेस तू एकनाथ शिंद्याचा जाऊ आहे काय गरज आहे म्हणजे तू इकडे ये बरं तू एक तर म्हणला मला महाराज मला माळ घालायची काय गरज आहे माझ्या मनातच माळ आहे म्हणलं बर तुझ्या मनात माळ आहे का त्याच्या बायकोला म्हणलं मस्त पोहे लिंबू कांदा आणि सोनपापडी मला पोहे खाला दे ह्याला देऊच नको असा केला ते म्हणला इकडं आणखी ती म्हणली नाही व पोहे तुमच्या मनातच जमतय का जमतय का जमतय हे जसं जमत नाही तसं हे जमत कधी लक्षात ठेवा महाराज पुढे चला दुसरं चरण होय अंग देव झाल्यावर त्याची वृत्ती त्याचं परिवर्तन त्याचा अवस्था काय झाली मग त्याला प्रेम उत्पन्न होत काय होतंय प्रेम आणि प्रेम झालं की त्याला त्याच्या जवळ त्याचाच भाऊ छंद कीर्तन कळालं का प्रेम आणि छंद मग त्याच्या अवस्थेत बदल होतोय त्याला टाळी वाजवायची गरज नाही त्याला उठा म्हणायची गरज नाही प्रेमे छंदे नाचे डोले बघा
कीर्तनला बसल्या जेवाय बसल्या म्हणाय जमते का चपाती मोडान वरणात बुडवान तोंडात घाला म्हणताय का जमताय का कीर्तनला बसल्यावर म्हणू लागतं टाळी वाजवा मांडी घालून बसा बर सांग शाळेतला विद्यार्थी टायमाला हजर झाला पाहिजे कर्मचारी जे ड्युटी आहे ना ड्युटीत वेळेत उपस्थित पाहिजे तुम्हाला सांगायलो आपले चंदन सावरगावचे तरुण तडफदार आणि वयोवृद्ध मंडळी आणि सगळ्या लाडक्या बहिणी 8:30ला सगळे मंदिरामध्ये उपलब्ध पाहिजे झोपीत कीर्तन गेलं नाही पाहिजे आणि कीर्तनात झोप आली नाही पाहिजे उगा दळण्यात कळणं नको बरोबर आहे का चूक आहे चला आता प्रेमे छंदे नाचे डोले आता इथं मुद्दा तुम्हाला मांडवला लक्षात येण्यासाठी महाराज म्हणले का पेशंट डॉक्टर कडे जाते का डॉक्टर पेशंट कडे येते युवाई पेशंट डॉक्टर कडे जाते का डॉक्टर पेशंट कडे येते पेशंट डॉक्टर कडे जाते वा चांगलं बोलले माणूस म्हणूनच पुढे घेतले पेशंट कुठे जातोय डॉक्टर कडे जातोय त्याला प्रमाण आहे रोगी धावे वैद्याची पेशंट आहे ना ते वैद्य म्हणजे डॉक्टर कडे जाते ताण लागली ना माणूस पाण्याकडे येते का पाणी माणसाकडे जाते त्रास येते धावे शेवावया नामदेवराय म्हणे ताण लागली ना पाण्याकडे जाते भूक लागली ना माणूस उलडीकडे जातोय तसा सत्ता उभा राहिला ना सगळे मंदिराकडे आले पाहिजे मला बोलविलच नाही तू जावईस मग नावच घेतलं नाही बर आणि तुम्हाला एक सांगायलो 4 लोकांचं फुकट खाऊ नये जरा डोळे उघडा आत्या 1 बहीण 2 मुलगी 3 आणि सप्ता 4 लोकांचं फुकट खायचं नाही आत्याकडे जर गेले 100-200 रुपये द्या बहिणीकडे गेले 100-200 रुपये द्या मुलीकडे गेले तर मुलीला सांगा बाई हे पण 100 रुपये राहू दे फिटाम फाड झालं तिचं फुकट खातो नाही सप्त्या जेवा फुलच्या प्या कीर्तन ऐका इना घ्या स्वयंपाक करा भांडे धुहा आणि सगळं निवेदन करा माझ्या बापाचं काही बिघडलं नाही आणि फुकट जर खाल्लं तर 12 वाजता घरी गेले की पोट पिळून येते उठणं बाथरूमला बरोबर आहे का चूक आहे प्रमाण द्यायचं राहिलं ना पवार मारा मोकळं बोललो ना त्याला प्रमाण आहे का त्यात साखरी वाचून आणि वेतन म्हणजे पैसा फुकट खाचा तुम्हाला हात जोडून विनंती पट्टी अगोदर देत जा बघा 100 वर्षाखाली चंदन सावरगावामध्ये बाजरीच्या पापुड्या आणि शेंगा भेटत नव्हत्या भेटत होत्या का आज चंदन सावरगाव म्हणजे केजचं पिलू झाले घर रस्ते कोणाला इथं गावात न वाटायले जुन्या फाट्यावर जाऊ सगळं गाव मोकळच कोणालाही वाटायले डोसकं काळ राहू चष्मेवाले कोण्या गावची इथलेच आहेत ना वा ओरिजिनल डोसकं काळ आहे का नखरा केला नाही बरोबर आहे का चूक आहे कोणालाही वाटायला डोसकं काळ राहावं आणि तोंड पांढरं राहावं नेमकं डोसकं व्हाले काळ आणि तोंड व्हाले बघा गुरपाट झालं ना आलेत ना जाग्यावर डोकं पांढरं व्हालंय आणि तोंड काळ कोण्याही सुनाला वाटायले सासू सासरे नगद 2च तोंडन खिचडीन बोंड बरोबर आहे का चूक आहे
तुम्हाला एक सांगायलो, बेटी बचाव आणि बेटी पढाव ही गरज झालं पाहिजे. कुणाही माणसानं उठून माझ्यापाशी या. पत्रकार घेत 5 मिनिटं पत्रकार परिषद घेतो कीर्तन सुटल्यावर. आपल्या चंदन सावर गावामध्ये आई वडील जर गेले तर आईला वडिलाला अग्नी कोण देतंय? मड कोण पेटवितंय? मुलगा. मड्याला वारं कोण घालतंय? मुलगी. वारं कोण घालतंय? मुलगी. फुकून देतंय त्याला 7-12. पडू का पाय इथली? किती दिव्या खाली अंधार. फुकून देतोय त्याला 7-12 आणि वारं घालते तिला वाऱ्यावर. श्याम ताईला साडी हलकीच घे. तुला लाज वाटते का गंगाराम? मुलगा आणि मुलगी समान ठेवा. तुम्हाला सांगायलो, जेवढी किंमत मुलाला देता एवढीच किंमत मुलीला द्या. आणि जसं तुम्हाला लेक आवडती तसं सून आवडू द्या. लई पसारा ह्याचा. उद्या काल्याला जावा येईल, लेक येऊ द्या की 7-8 बायाला सांगत या, माय काल्याला लक्ष्मीनारायणाची जोडी आली हो. बरोबर आहे का चूक आहे? सगळ्या बचत गटाला हँडगा. आणि आपलं पोरगण आपली सून केजला जाऊ द्या की गेले की केकशी नार्या उधळत. नाही बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला एक सांगायलो, जेवढी सून जेवढी मुलगी एवढी सून. जेवढा मुलगा एवढीच मुलगीला किंमत द्या. जेवढी दाताला किंमत देता एवढी किंमत देवाला द्या. जेवढी किंमत घराला देता एवढी किंमत मंदिराला द्या. एवढी किंमत मंदिराला देता एवढीच किंमत शाळेला द्या. संपला माझा विषय. जेवढी किंमत केळीला देता एवढीच किंमत दारातल्या तुळशीला द्या. तमाम बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातले तालुके सगळ्यात आता लग्न झालेले टेन्शन घेऊ नका. बिन लग्नावाल्याला नवीन जी.आर. सांगायलो. त्या लग्नामध्ये एक साखरपुडा होतोय बघा. साखरपुडा होतोय का नाही? त्या साखरपुड्यामध्ये त्या मुलीसाठी, ताईसाठी, माझ्या बहिणीसाठी एक शृंगार पेटी द्याली का नाही? त्याला कोणती पेटी म्हणते? मेकअप टॉप. मला वाटलं उगच बसलेत काही की शेवंतीला नवरदेव बसले. काय इंग्लिश आहे हो? मेकअप. बघा. मग त्या बीड जिल्ह्यातल्या कंपनींना, दुकानदारांना, तमाम मार्केटच्या लोकांना माझं आव्हान आहे आणि व्हिडिओ टाका. त्या मेकअप पेटीच्या बॉक्स मध्ये त्या मुलीसाठी, ताईसाठी, माझ्या बहिणीसाठी, नातीसाठी तुळशीची माळ टाका. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? चला मग एवढं तुम्ही वागले, अनुकरण केलं, देश सेवा, ईश्वर सेवा केली, आई वडिलाची सेवा केली, प्रत्येकाशी सौजन्याने वागले, एक विचार, एक ज्ञान, एक एकाग्रता झालं की प्रेम आणि छंद बस. आणि मग हरपले देह. तुम्ही वरतीच राहत नाही. कीर्तन कवा सुरू झालं आणि कवा संपणार आहे त्याला राहतच नाही. मला दृष्टांत द्या आणि पुढे चला, वेळ कमी. धाराशिव जिल्हा 1, 12 वाड्या 2, 13वी ढोकी 3 आणि गोरोबा काका 4. गोरो काकानं चिखल तुडवायचा आणि बाईनं पाणी आणून द्यायचं. एक लहर आहे, एक निशा आहे, एक प्रेम आहे आणि एक छंद आहे. चिखलातला पाय निघाला आणि लेकराच्या मानावर पडला. माझं कीर्तन आलं का तुमच्या लक्षात? आणि लेकरू आहे का गेलं याचं भानच नाही. त्याला प्रमाण आहे. नवलाची गोष्ट
नवलाची कीर्तन कुठं चाललंय हरपले बघा काय झालं कुंभाराने बाळ तुडविले बाई आपलं कीर्तन कुठं चाललंय विषय तो त्यांचा झाला नारायण असो ऐसा कोठे लोकजनी नाधी एवढं तुम्हाला प्रेम उत्पन्न झालं पाहिजे 2 चरण क्लिअर झाले 10:30 वाजले कीर्तन कळालं ना आता उत्तर बघा तिसरं चरण काय म्हणतो
दंग्यासाठी आणि भजण्यासाठी या सगळ्या मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. गारा पेड्याने वाजले पाहिजे. मस्त माणूस आहे. जुनं इंजन आहे टाटाचं. बघा कितवं चरण आहे? तिसरं. आणि वाजले 10:30. आणखी एक चरण राहिले खाली. टाइमला फार सांभाळीत असतो. प्रमोद महाराज म्हणले कवा आलेत? म्हणलं 7ला. बरोबर 7ला गाडीतून उतरलो धूप आरतीला. माणसं जेवू लागली आणि गाडीतून उतरल्या तरी एक जण म्हणाले हे महाराज आहेत का? तिसरं म्हणाले महाराज बुटक दिसाले. घट्ट गिळलं. कराव का? इतका साधा भोळा माणूस आहे. कधी लक्षात ठेवा अभंगाचं तिसरं चरण. कीर्तन चांगलं 1, देव होतंय 2, प्रेम देवाला द्या 3 आणि तुमच्या वृत्तीमध्ये बदल करा 4. बर एवढं होण्यासाठी एकीकरण ठेवा. बघा माझ्याकडे गावं आहेत आणि माणसं आणि त्या माणसातले फोन नंबर आहेत. महाराष्ट्र संपणार आणि बुलढाण्याचा आरंभ होणार. 7,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि 7 भावाचं कुटुंब. एका घरात आहे 250 माणूस. 250 माणूस एका घरात. जरा डोळे उघडा. एक ठेवा. एकाला किंमत आहे. महाराज एकाला काय किंमत आहे? तुम्ही सुज्ञ माणसं आहात. एकाचा आकडा काढा 1 आणि 1 0 द्या. किती झाले? पुन्हा 1 0 द्या. पुन्हा 1 द्या. पुन्हा 1. पुन्हा 1. किती झाले? 1 लाख झाले. एक बोलसटन गहिरादी उठलं. मला 0 देण्यापेक्षा एकाचं टंगड मोडा. सर्कला स्वयंसकात त्या तिकडं 0 हे 1 बी 0 मध्ये झालं. आणि जेवढा 1 काढा आणि इकडे 0 देत राहता संख्या वाढणार. संख्या काय म्हणणार? 1 ठेवा. 1. मला हे म्हणायचं 1. बरं आता देव पुष्कळ आहेत पण तुकाराम महाराज म्हणले कोण्याही देवाच्या नादी लागू नका. तुम्हाला देवच करून घ्यायचा असेल तर 1. तेने विना जीवा सुख नो हे. 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नो हे. तेने विना जीवा सुख नो हे. सुख नो हे. सुख नो. नंबर 1 प्रमाण दिलं आणि प्रमाण लागलं. असं वाचले खिशातले 500 रुपये द्यावे पण हे गोसायाचं घेत नाही. बरोबर. मला 100 रुपये देऊन पाया पडते. सांगा बरेच माणसं आऊत हाणतात पण करळ शेव कळत नाही. निस्ता बैलाचा बुगा नद्या. बरोबर आहे का चूक आहे? आता 1 वर चाललंय. आपुला तो 1. देवाला नाव 1000 आहेत. त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. पण तुकोबरा म्हणले कोणचंही देवाचं नाव घेण्यापेक्षा एका देवाचं आणि एक इटोबाचंच नाव घ्या. बघा ना आपुला तो 1.
कीर्तन कळलं. एक गाऊ आम्ही विठोबाचे विठोबाचे नाम एक धरिला चित्ते हा एक धरिला चित्ते हा एक धरिला चित्ते हा एक धरिला चित्ते एक धरिला चित्ती एक धरिला चित्ते 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 आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती हा त्याने झाले आवाजे कामा हा त्याने झाले आवाजे कामा आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती आम्ही रखो मायेचा पती हा त्याने झाले आवाजे कामा तेरे झाले अवघे काम अवघे काम अवघे काम हे दोन माणसं उठून गेले समोरचे त्याच्या माग ते इंजन गेले डबे कोणी जाऊ नका हा ते चहा नाही गेलीत चहा आहे का नाही आता सगळ्याला आहे का नाही आणि चहा चांगला करजा कमीत कमी घरी जाईपर्यंत वडल्या वस्तीवर जाईपर्यंत हा व छटाक साखर 18 शिंगल पाणी नको हा आता एकावर चाललंय एक धरला चित्ती चला हरिपाठामध्ये 2 मिनिटांमध्ये या तत्व अनेक आहेत पण ज्ञानोबराय म्हणले दादा कोण्याही तत्वाच्या नादी लागू नको एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम येईल तुना हरीची करुणा येईल तुझे एक तत्व दल धरी मना हरीची करुणा येईल तुझी एक तत्व नाम दृढ धरी मना हर्षी करुणा येईल तुझी एक तत्व नाम दृढ धरी मना हर्षी करुणा येईल तुझी हर्षी करुणा येईल तुझी हरिमुखे म्हणा 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 वचन नाही मंडळी तिसरं आणि वाजायलेत पाहुणे हा 10:30च्या पुढे सरकलोत आणि माझं 62 वर्ष वय आणखी 3 कीर्तन सारखे उभारून करतो 2.5 तास 2 तास कसं बसू वाटल टक टक दिसत बरोबर आहे का चूक आहे या पाय 3 चरण झाले एक तत्व नाम एक धरला चित्ती एक गाऊ आम्ही आणि आपुला तो एक आणि प्रमाण काय चाललंय एक देशी जीव कळा एक राहा गावात सांद पडली नाही पाहिजे एकीकरण ठेवा बस हा घरात माणसं पुष्कळ आहेत पण पती त्या पतीला एक रूप होती तसं तुम्ही आहात ना देवाला एक रूप व्हा गाव आणि वार्ड सांद पडली नाही पाहिजे ही गरज आहे एक देशी जीव कळा इथं कीर्तन चाललंय आणि एवढं व्हायले हा सोयरा सकळांचा बघा आहे का चांगल्या देव सोयरा दिनाचा सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिना
देव सोयरा देवरा देव सोयरा 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 देवा सोयरा देवा सोयरा दिनाचा देव सोयरा 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 दिनाचा देव सोयरा दिनाचा दिनाचा देव सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा आपण अभंगाच्या तिसऱ्या चरणापर्यंत झालो आणि 11:15 वाजले. आणखी 15 ते 20 मिनिटं माझा नंबर 1चा टाइम आहे. कधी लक्षात ठेवा, तुम्हाला चांगलं वाटलं, गाव माणसं प्रेम तरुण मंडळी वयोवृद्ध सगळे माणसं तमाम तुम्ही उपलब्ध झाली. सगळे अभंगाचे 3 शरण क्लिअर झाले. एक देशी जीव कळा हा सोयरा सकळांचा. सगळे एका विचारात राहा. सगळ्या मंडपात लबाड सांगत नाही. काल लातुराकडे गेलो तुम्ही, निलंगा तालुक्यात बालकुंदा नावाचं गाव आहे. 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. आणि का मुस्लिमाच्या बाईचा सत्कार 13,000 समाजामध्ये माझ्या हाताने झाला. मी विचारलं हे काय केलं म्हणलं तुम्ही. अरे समाज केवढा आणि कोण्या बाईचा सत्कार केला तुम्ही. ते म्हणले महाराज त्या बाईनं कीर्तन सुटलं की सगळ्या मंडळीला चहा कॉफी दूध 5 पैसे न घेता दिले. आणि पुन्हा हे सगळे माणसं गेले की सगळं मंदिर झाडलं. त्या गावाचं नाव आहे बालकुंदा. जाहिरात नाही, ॲडव्हर्टाईज नाही. असं ठेवा बस. ही स्वच्छता राहिलं पाहिजे. सगळं प्लॅस्टिक चाक त्यांना खान. मुलांना असे कपडे वागलं पाहिजे की बापाला खाली बघायची वेळ येऊन. आणि माझ्या बहिणीनं मुलीनं असं वागलं पाहिजे माईच्या नावाला धक्का लागला नाही पाहिजे. बघा आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई, त्या बाईनं राष्ट्रपती पद सांभाळलं पण डोसक्यावरला पदर पडू दिला नाही. पहा काय संस्कार सांभाळले त्या बाईनं. म्हणून तुम्ही चंदन सावरगावामध्ये जन्माला आलेत आणि लई जुनाट जुगीचे नाणे. कोणी माणूस म्हणाले महाराज मला सप्ताह कळतच नाही. हे असलं केंद्र सरकारातलं गाव. म्हणून होता होईल तितकं माळ काढून जगण्यापेक्षा माळ घालून मरा. तरुणाला सांगालो आई वडिलाची सेवा करा. संपलं. किती किती तरुण आहेत रोज आई वडिलाचं दर्शन घेणारी. किती बाया आहेत रोज मालकाचं पाया पडणार. बाया म्हणत्या ही पिढा कोणा आणली ग गावाला. इतके वर्षापासून हेंडगा फिरविणार हे यायचं असं चालय महाराजाला. जरा डोळे उघडा. एक दिवस आपण कुत्रेला देव म्हणतो. येळकोट येळकोट बघा खंडोबाला देव म्हणतो का नाही आपण. म्हणतात का नाही तुम्ही. एक दिवस आपण वडाला देव म्हणतो. ह्या बाया वडाला येडे घालत्या घर घर. हे
पळाये ना हो शिष्य आणून ठेवल्या तिथं. हा नाही तर 7-8 येडे कर कर घालतो लबान नाही. हा मी 3 कीर्तन करून घरी गेलो तर moi बायको त्या नागाची पूजा करायली. नागाची. मी म्हणलं काय करायली? काय नाही म्हणली नागाची पूजा करायली. म्हणलं झालं नाही का पूजा? नाही माय म्हणली नागाला दूध पाजायचंय. अगं म्हणलं नागाला दूध पाजण्यापेक्षा मधुला पाणी पाज. बाईनं नागाला दूध पाजाव का मालकाला पाणी? पाणी असला पसारा चाललाय महाराज. दिव्या खालीच अंधार टावर खाली रेंज नाही. आणि मग म्हणाले आता कसं ढगाड आलं वार पाणी पडायलंय. पंजाबरावला सांगायलंय कांदे झापा हळद झापा हरभरे झापा. पंजाबरावला ते टाकावं लागायली हिडिओ का हे आता ही परिस्थिती व्हायली. पहिल्या काळामध्ये लोक कीर्तन सुटलं तर आम्हाला लक्षणा देऊन पाया पडत होते. आता आमच्या जागा ही जिड्याईनं घेतल्या. टोल नाकान रोडवर खड्डे उभे. असला पसारा चाललाय. नाही बरोबर आहे का चूक आहे? नाही बरोबर आहे का चूक आहे? हाय काय माय बापाचं हाय का? महाराज प्रमाण द्यावं पुढे चला. आई रे बैमान दुनिया आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. दुनिया आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. आई रे माँ बाप को कोई नहीं माने औरत को सन्मान. माँ बाप को कोई नहीं माने औरत को सन्मान. माँ बाप को कोई नहीं माने हिजड़ों को सन्मान. माँ बाप को कोई नहीं माने हिजड़ों को बहुमान. आई रे मेरिया आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. आई रे बेईमान दुनिया. नंबर 1 भजने भेटले. माझ्याकडे 2 भुईमुग आहेत उपट्या आणि पसऱ्या. भजने नसल्यानं उपट्या भजने आहेत पसऱ्या. बघ आलं का नाही प्रमाण. माँ बाप को कोई नहीं माने औरत को बहुमान. साधु संत को कोई नहीं माने हिजड़ियों को बहुमान. उद्या लोकांना म्हणू द्या. येऊ द्या बरं आपल्या गावात तू पिकी उद्या सकाळी तो बाया म्हणाल्या कुठला आहेस कुंभे फेलचा माय. बरोबर आहे का चूक आहे? तुपात म्हणाले डालडा मिसळला. डबल रोटी म्हणले की हुंबळाच. कुठं समोसे खाय डबल रोटी खाय शेळीनं पाला खाल्ल्यावर जरा भाकरी खा घटवरण खा. युक्त आहार नेम इंद्रियासी. युक्त आहार विहार. नेम इंद्रियाची सार. नेम इंद्रियाची सार. नसावे बासर. नसावी बासर. निद्रा बहु भाषण. निद्रा बहु भाषण. निद्रा बहु भाषण.
बाबा 11:15 वाजले, आज दशमी आहे आणि उद्या हरिदिन काय एकादशी आहे. जे लहान आहेत हे या वयाचे आणि म्हातारी त्यांना सबसिडी, त्याला काय सबसिडी. जे तरुण आहेत आणि सगळ्या तमाम माझ्या माता भगिनी, उद्या हरिदिन आहे, एकादशी आहे आणि पुन्हा सप्त्यात एकादशी आहे. तुम्हाला सांगायलो, सगळे माणसं एकादशी धरा, उद्या सगळे कीर्तन ऐका. जास्त लोकसंख्येनं मंदिरात आलं पाहिजे. गज गज पहिले आपल्या आजोबा पंजोबानं विचार करून सप्ताह हे बसवलाय. क्षणोक्षणा हाची विचार करून सप्ताह बसवलाय. सप्त्या, दशमी, एकादश आणि 12 आली पाहिजे. हे तिन्ही पर्व का 3-10 माहित आपल्या सप्त्यामध्ये. आज दशमी, उद्या एकादशी, पुन्हा द्वादशी, 12 विचार करून सप्त्याचं नियोजन आहे, प्रयोजन. येरी काही का असना, उद्या कोणाही मला फोन आला पाहिजे, महाराज आमच्या घरोघर 1 ते 2 माणसं, लहान लेकर, तरुण मंडळी, म्हाताऱ्या माणसानं सगळ्यांनी एकादश धरली पाहिजे. फवारणीला गुण आला पाहिजे. नाही तर फवार्यातूनच किडी, शांग्याच्याच घरी वांगे. काय उपयोग आहे मला सांगा. 3 शरण झाले, 3 कीर्तन ऐका 1, देव होता 2, प्रेम देवा 3, अवस्था बदलती 4, एकीकरण ठेवा 5. कीर्तन कळालं ना. आणि अशी अवस्था झाली की तुम्हाला भीतीच नाही. हे पहिला चरण 1 आणि शेवटच्या चरणामध्ये काय समावेश होतोय बघा. ह्रस्व आणि दीर्घ. काय होतंय? तुका म्हणे उरला देव आणि गेला भेव त्या काळी. प्रेमे छंदे नाचे आणि हरपले. ह्या अभंगाच्या विचारसरणीत बसा. जन एकादश धरली नाही, उद्याची एकादश अवश्य धरा. इतके दिवस कीर्तनला आले नाहीत, पण उद्याचे 2-3 दिवस आल्याशिवाय राहू नका. बस ही तुम्हाला लेकराची विनंती आहे. लई पर्व काळावर सप्ताह चांगल्या पद्धतीनं 1 आणि दिग्गज सगळे मंडळी तुम्ही कीर्तनकारांनी चांगल्या पद्धतीनं. श्रेष्ठ, मधवे, थोरले, धाकटे आणि तरुण मंडळी वाढायला, सगळे काम करायला तरुण असतात. कधी लक्षात ठेवा. म्हणून तरुणाला सहकार्य करा. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. किती वातावरण झालं. नाही तर 2-3 महिन्याखाली मी तुमच्या गावातून गेलो, रोडना हवेना जातो, इकडं वरी, पश्चिमेकडे, पूर्वेकडे. पण मध्ये आलो नव्हतं. तुमची पाठी बघितली मी. चंदन सावरगाव, लय मस्त गाव. दक्षिणमुखी हनुमंतराया, विटेवरलं ब्रह्म, जुना सप्ताह. प्रत्येकाची सौजन्याने वागा आणि भारत माझा जे खळाची व्यंकटी सांडो दुरिताचे तिमिर जाओ भूता परस्परे जडो. जे पसायदा नाही ना, त्या पद्धतीनं होता होईल तितकं एका विचारानं ठेवा. लेकर वाढवा आणि लेकर घडवा. लेकराला कपडे हलके द्या आणि ट्युशन वाढवा. बस. लेकराला खायला आहार द्या, त्याची बुद्धी वाढल. ही फार काळाची गरज आहे. आणि आई वडिलाला त्रास देऊ नका. मेल्यावर नाही जरी दशक्रिया झाली, नाही जरी मोठी गोड जेवण झालं, तर आई वडिलाला जिवंतपणे त्रास देऊ नका. हे त्याचं गोड जेवण आणि तिरवी. आई वडिलाला त्रास दिला नाही बाबा. कोणाचेही आई वडील बरेच दिवस जगतात, ते जगण्याचं कारण मुलं चांगले निघाले पाहिजे. पुढी कन्या पुत्र मुलगा जर चांगला निघाला, आई वडिलाला आनंद वाटतोय. आणि लेकरा जर गैरादीन भोळसट निघालं, तर आई वडिलाचं आयुष्य खचत आहे. आई वडील झोप लागत नाही, लक्षात ठेवा.
ही फार अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून 11 वाजलेत मंडळी. सुंदर निवेदन मला आवडलं एक. आणि तुमच्या पाठीमाग महान मोठे आमचे प्रमोद महाराज पवार आहे. एक पण उभीच आहे. हा नाही तर लोक म्हणतात तत्तच कसं नाव घ्याले. बर काम करणाऱ्याला अवश्य मार्क दिले पाहिजे. हा नाही तर महाराज महाराजाकडे बघतच नाहीत. आले तसं प्रमोद महाराज माझ्यापाशी उभेच आहेत. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारोतराव महाराज, पांडुरंग परमात्मा, दक्षिणमुखी हनुमंतराया आणि वडीलधारी तुम्ही मंडळी आणि तमाम माझ्या लाडक्या बहिणी. बस मी काही गडबड करीत नाही, काही नाही. हा सगळे घरला गेल्यावरच जातो का मला काय हेलिकॉप्टर उभा आहे काऊन गडबड करायची. सगळे लोक दक्षिणे देऊन पाया पडतात का माझ्या बापाचं मिळाले बोया म्हण त्याला आणले नाही मोय 2-2 मणी द्या मी का देई ना का काय. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून दोन्ही भजन एक वेळेस होणारच आणि नंतर आरती. आरती आहे का नाही? बरं तुमचा जे नियम असेल त्या पद्धतीने शेवटचा दिवस गोड हो सगळे हजर राहा. तरुण मंडळीला सहकार्य करा. नंबर 1 आमच्या गावचे तरुण आहेत हे मला प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे पाय बिल मला डोळ्यासमोर दिसतो. बघा निवेदन रखुमाये हरे रखुमाये